अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण सरासरी 52.34 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आलंय। तालुकानिहाय पर्जन्यमानामध्ये गगनबावडा 103.3 मिलीमीटर इथं सर्वाधिक पाऊस झालाय। त्यापाठोपाठ हातकलंगले 16 मिलीमीटर, शिरोळ 12.4, पन्हाळा 59.6, शाहूवाडी 87, राधानगरी 65.7, गगनबावडा 101.3, करवीर 54.8, कागल 43.3 मिलीमीटर, गडिंग्लज 36.6, भुदरगड 38.4, आजरा 51.3, चंदगड 61.7 असा एकूण 52.34 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला। सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही। राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही। मात्र अतिवृष्टीमुळे 3 राज्यमार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग, 8 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 18 रस्ते वाहतुकीसाठी बाधित झालेत। संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। पंचगंगा नदीची राजाराम बंधारा इथं पाणी पातळी 33 फूट 3 इंच, शिरोळ बंधारा इथं 40 फूट 3 इंच आणि नरसेवाडी इथं 36 फूट असून तिन्ही ठिकाणी नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा खाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या भागात सध्या कोणताही तातडीचा पूर धोका निर्माण झालेला नाही। जिल्ह्यातील 299 बंधाऱ्यांपैकी 48 बंधारे पाण्याखाली गेलेत। राधानगरी धरणामध्ये 41% पाणीसाठा आहे। धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत। तुळशी धरणात 41%, वारणा धरणात 28% आणि दूधगंगा धरणात 13% पाणीसाठा आहे। वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी 100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। पावसामुळे झालेला घोषवारा करवीर 1,60,000, कागल 1,22,000 रुपये, शाहूवाडी निरंग चंदगड 1,50,000, गडिंग्लज 1,15,000 रुपये, राधानगरी 4,25,000 रुपये, गगनबावडा 1,35,000 रुपये, पन्हाळा 1,92,000 रुपये, हातकलंगले निरंग, भुदरगड निरंग व आजरा 88,000 रुपये असे एकूण 13,87,000 रुपयांचं अंदाजित नुकसान झालंय। जिल्ह्यात आज अखेर कोणत्याही कुटुंबाचं स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नाही। जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणा सतर्क आहेत। परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।